सर्वप्रथम जागतिक पुस्तक दिनाच्या आपल्या सर्वांना साप्ताहिक विवेककडून अनेक शुभेच्छा. मला काय वाटतं, पुस्तकं वाचण्यापेक्षा ती लिहिता येण्याइतके अनुभव आपल्या गाठीशी असणं आवश्यक आहे. पण परत तेच अनुभव शब्दात मांडण्यासाठी आपल्याला गरज लागते ती पुस्तकांचीच. तर आज या जागतिक पुस्तक दिनाचं औचित्य साधून साप्ताहिक विवेकची संपादकीय टीम आणि साप्ताहिक विवेकचे लेखक यांच्या प्रतिक्रिया, यांची पुस्तकांबद्दलची मतं आपण जाणून घेतोय. त्यासाठी आपल्यासोबत आहेत रुचिरा सावंत, आदित्य दवणे, अश्विनी मयेकर, रवींद्र गोळे, अर्चना कुर्तडकर, निमेश वहाळकर आणि स्वप्ना आचरेकर. नमस्कार, मी आदित्य दवणे. खरंच पुस्तकं आयुष्यात नसती तर काय असतो हा खरंच पडणारा मोठा प्रश्न आहे. जो काही मी आहे, जी काही माझी कविता आहे, जे काही माझं लेखन आहे, ते कुठेतरी बालपणापासून वाचत आलेल्या, अगदी इसापनीतीपासून वाचत आलेल्या पुस्तकांचा सगळा तो सारांश आहे असं मला कायम वाटत आलं आहे. अनेक पुस्तकं आयुष्यात आली, म्हणजे अगदी बालपणी ज्याप्रमाणे मी म्हटलं, इसापनीती असेल, नंतर मृत्युंजय, ययातीसारखी या कादंबऱ्या असतील, नंतरच्या आयुष्यात कोसला, झोंबीसारख्या कादंबऱ्या असतील, MT आयवा मारूसारख्या कादंबऱ्या असतील, ह्या आयुष्यात आल्या. विंदा करंदीकर, अरुण कोल्हटकर, दीपू चित्रे, इंदिरा संत यांसारखे कवी आयुष्यात आले आणि त्यांनीच कुठेतरी आयुष्य आज ज्याला आपण म्हणतो सावरल्यासारखं वाटतं. आपल्या जगण्या पलीकडचा परीघ आपल्याला पुस्तकं सांगतात, पुस्तकं समजावतात आणि आपलं माणूस पण त्याच्यामुळे कुठेतरी बहरत जातं आणि वेगवेगळ्या प्रकारची डायमेन्शन्स तुम्हाला तुमच्या आयुष्याला मिळू शकतात. त्यामुळे नक्की पुस्तकं वाचा, चांगले मित्र करा, चांगल्या वेबसिरीज बघा आणि भरपूर प्रवास करा. तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पुस्तकं वाचा, जीवन वाचा. धन्यवाद. नमस्कार, मी रुचिरा आणि सगळ्यांना आजच्या पुस्तक दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा. पुस्तक वाचन हा माझ्यासाठी कायम एका नव्या जगात जाण्यासाठीचा एक गेटवे राहिला आहे. पण वाचनाकडे मी छंद म्हणून पाहत नाही. माझ्या लेखी वाचन हा आपल्या इतर अनेक मूलभूत गरजांपैकीच एक प्रकार आहे आणि त्यामुळे माझ्या वेळापत्रकाचा, माझ्या दैनंदिन वेळापत्रकाचा वाचन भाग असणं मला फार महत्त्वाचं वाटतं. ज्या दिवशी मी खूप गडबडीत असते त्या दिवशी कमीत कमी अर्धा तास वाचण्याचा मी प्रयत्न करते आणि मी एका ठराविक प्रकारचं वाचन करणाऱ्या लोकांमध्ये मोडत नसल्यामुळे माझ्यासमोर जे येतं, जसं येतं आणि ज्या प्रकारचं येतं ते सगळं मी वाचते. आणि मला खूप आनंद वाटतो की माझी सगळी कामं, प्रवास आणि नानाविध उद्योग सांभाळत दररोज वाचण्याचा हा जो मी प्रयत्न करते तो बऱ्याच अंशी सफल होतो आहे. मला असंही वाटतं की आपण जे वाचतो त्याचा आपल्यावर फार परिणाम होतो आणि जर योग्य वेळी योग्य गोष्ट आपल्या वाचनात आली तर आपलं आयुष्य बदललं जाऊ शकतं. याचं एक साधंसं उदाहरण म्हणजे मी 6वीत वाचलेलं तोत्तोचान हे पुस्तक आहे आणि मराठी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या एका मुलीनं जेव्हा तोत्तोचानचं पुस्तक वाचलं तेव्हा तिला तोत्तोचानसारखी शाळा हवी झाली आणि जेव्हा तिने शाळेत जाऊन हे तिच्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना सांगितलं तेव्हा तिला शाळेच्या प्रयोगशाळेत आणि वर्गामध्ये गोष्टीचं पुस्तक वाचण्याची आणि प्रयोगशाळेत हवं तेव्हा जाण्याची संधी मिळाली. मला वाटतं हा बदल माझ्या आयुष्यात जेव्हा झाला त्यामुळं माझा शिक्षणाकडे आणि एकूणच जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि माझ्या शालेय जीवनात एक वेगळा अनुभव माझ्या सोबत जोडला गेला आणि याचं श्रेय मी त्यावेळी वाचलेल्या तोत्तोचान या पुस्तकाला जातं. पुस्तकं ही समाज मनाचा आरसा असतात. आपला समाज कसा आहे याचं चित्रण पुस्तकातून कळतं. त्याचप्रमाणे आपला समाज कसा असावा याचं दिशादर्शनसुद्धा पुस्तकं करत असतात. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेक ज्ञाती, अनेक समाजगट, अनेक सामाजिक समस्या याचा परिचय झाला तो पुस्तकांमुळेच. प्रत्येक समस्येच्या ठिकाणी किंवा प्रत्येक ज्ञातीमध्ये जाऊन त्यांना समजून घेणं अवघड असतं आणि अशा वेळेस पुस्तकांचा हात धरून आपण सामाजिक चळवळीत काम करू शकतो. लहान वयात कधीतरी मी उपरा पुस्तक वाचलं आणि त्या कैकाडी समाजाच्या वेदना, त्या पुस्तकात रेखाटलेले महिलांसंबंधीचे प्रश्न त्यावेळेस अस्वस्थ करून गेले आणि जेव्हा सामाजिक चळवळीत काम करू लागलो तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरंही मला दिसू लागली आणि मग त्यातूनच मी माझं आयाबाया नावाचं पुस्तक लिहिलं. त्यामुळे पुस्तकं
हे आपले गुरु असतात, पुस्तकं हे आपले दिशादर्शक असतात. पण त्याचबरोबर पुस्तकं आपल्याला स्वतंत्रपणे विचार करायला, स्वतंत्रपणे काम करायला आणि स्वतंत्रपणे एक समाजापुढे दिशा देण्यासाठी प्रेरणादायी ठरतात. म्हणून आपण सगळ्यांनीच नेहमीच पुस्तकाच्या सहवासात राहिलं पाहिजे, पुस्तकांच्या संगतीत वाढलं पाहिजे. नमस्कार, मी निमेश वहाळकर. साप्ताहिक विवेकतर्फे आपलं स्वागत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं शिवचरित्र अर्थात राजा शिवछत्रपती हे पुस्तक आयुष्यात पहिल्यांदा वाचलं इयत्ता 6वी 7वीचं वगैरे त्यावेळेला वय असेल. त्याच्या आधी किरकोळ कॉमिक्समध्ये काही लहान मुलांच्या गोष्टी वगैरे वाचत असे, पण त्याला काय सिरियसली वाचलेलं पहिलं पुस्तक. बाबांनी एक दिवस एक भलं मोठं जाडजूड पुस्तक आणून दिलं, हे वाच म्हणले आजपासून. एक काही दिवसात ते पुस्तक वाचून काढलं आणि त्याच्यानंतर आपला इतिहास, शिवछत्रपतींचा इतिहास, मग त्यातनं आपला महाराष्ट्र, आपला भारत देश समजून घेणं, ते समजून घेण्यातली उर्मी, त्यातनं झालेलं वाचन, त्यातनं झालेला प्रवास, ह्या सगळ्यातनं हळूहळू एका टप्प्यावरती मी पत्रकारितेत आलो. त्यामुळे जर राजा शिवछत्रपती वाचलं नसतं तर कदाचित मी आज पत्रकारितेत नसतो. ही अतिशयोक्ती वाटेल, पण कदाचित मी माझ्या इतर मित्रांसोबत ते जिथे जातात, अमुक 4 मित्र ह्या प्रोफेशनमध्ये चाललेत, मी तिकडे गेलो असतो, असंही कदाचित झालं असतं. एक पुस्तक हे एखाद्याच्या आयुष्याला कसं वळण देऊ शकतं किंवा कशी वाट दाखवू शकतं, कसं शेप देऊ शकतं, याचं एक मला स्वतःला मिळालेलं एक उदाहरण आहे. आणि पुस्तक म्हटल्यानंतर मग त्याचे फॉर्मॅट्स बदललेत. किंडल आलं आहे, ई बुक्स आलं आहे, सोशल मीडिया आहे. त्यामुळे पुस्तकांच्या जोडीनं आता हे नवनवे फॉर्मॅट्स आहेत. पण शब्द वाचणं, त्याचा अन्वयार्थ लावणं, त्याच्यामागची प्रेरणा ही मात्र चिरंतन आहे. आपल्या सर्वांना वाचक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार, मी अश्विनी मयेकर. आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन. पुस्तकांचा असा दिवस साजरा करणं हीच कल्पना खूप छान आहे. अक्षर ओळखही व्हायच्या आधी माझी पुस्तकांशी ओळख झाली आणि त्याला कारणीभूत माझे वाचन वेडे वडील. त्यांनी मला या पुस्तकांच्या दुनियेत त्यांचं बोट धरून नेलं आणि तेव्हापासून मी जी रमले आहे या दुनियेत, ती माझं पाऊल अद्यापही बाहेर पडत नाही. वाचनवेड म्हणताना ना वडिलांनी कुठल्या विशिष्ट साहित्य प्रकाराच्या वाचनाचं बंधन ठेवलं आणि ना मला ते स्वतःवर कधी घालावंसं वाटलं. वाढत्या वयाबरोबर साहित्य प्रकारांची आवड बदलत गेली तसा मी त्याचा मनोमन स्वीकार करत गेले. ललित पुस्तकं, ललित लेखांची पुस्तकं असतील, कथा कादंबऱ्या असतील, याकडून हळूहळू हा प्रवास गंभीर प्रकारच्या पुस्तकांकडे वळला. तो सहज गतीने मला वाटतं वाढत्या वयाबरोबर वळला आणि त्या वाचनानेही मला तितकीच गोडी लावली. पुस्तकं जर तुम्ही मनापासून वाचत असाल ना, तर ते कुठल्याही साहित्य प्रकारातलं असो, ते तुम्हाला अंतर्मुख करतं, तुमच्या विचारांना चालना देतं आणि कळत नकळत तुमच्या जगण्यावर त्याचा प्रभाव पाडतं. कुणीतरी म्हटलं आहे की वाचन हीच एक कृती आहे. तुम्ही पुस्तकातून काय घेता, काय स्वतःमध्ये मुरवता आणि त्याचा कसा वापर प्रत्यक्ष आणि बहुतेक वेळा अप्रत्यक्ष आपल्या आयुष्यात करता, त्याला खूप महत्त्व आहे. मगाशी म्हटलं तसं वाढत्या वयाबरोबर आवड बदलत गेली, तरीही पुस्तकांचं बोट कधी सुटलं नाही. आज मी वयाच्या ज्या टप्प्यावर आहे तिथे मला आत्मचरित्रपर, चरित्रपर, वैचारिक, थोडंफार राजकीय हे वाचायला नक्कीच आवडतं. पण जेव्हा मन थकलेलं असतं, दमलेलं असतं, तेव्हा कळत नकळत माझा हात एखाद्या ललित लेखसंग्रहाकडे जातो किंवा एखाद्या काव्यसंग्रहाकडे जातो. जेव्हा एखादं पुस्तक आपल्या मनाची पकड घेतं, तेव्हा कळत नकळत आपण मननचिंतन करायलाच लागतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन जे काही वाचलं आहे, जे काही समजलं आहे, त्यावर जर जाहीरपणे चर्चा केली तर ते पुस्तक, त्यातला आशय समजायला अधिक मदत होते असं मला वाटतं.
अनेकांना वाचक मंच म्हणजे काय ह्याची कल्पना असेल की एखादं पुस्तक ठरवून एखाद्या महिन्यात सगळ्यांनी वाचायचं आणि मग या पुस्तकातलं नेमकं काय भावलं, काय आवडलं, काय कळलं नाही किंवा काय पटलं नाही याच्यावर एकत्र बसून चर्चा करायची आणि ते पुस्तक अधिकाधिक समजून घ्यायचं त्या माध्यमातून. आपण पुस्तकांच्या जवळ जाण्यासाठी हा मार्ग निवडला तर मला वाटतं पुस्तकांशी खूप दोस्ती होईल आपली आणि ती दोस्ती आपल्याला खूप काही देऊन जाईल. वाचनप्रेमी प्रेक्षकांना या निमित्ताने मी असं आवाहन करते की आपण सगळेजण पुस्तकांचं हे आभाळ मन समजून घेण्यासाठी येत्या वर्षात अधिकाधिक प्रयत्न करूया. धन्यवाद. नमस्कार. जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. खरं तर लहानपणातच कधीतरी आपल्या वाचनाची सुरुवात होते. चांदोबा, ठकठक किंवा चाचा चौधरीसारखं मासिकांनी सवय होते आणि मग आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण वाचायला सुरुवात करतो. अर्थात माझ्या आवडत्या साहित्य प्रकार जर सांगायचे झाले तर ते कथा आणि कादंबरीसारखे कथनात्मक साहित्य प्रकार आहेत. वाचनाने मला स्वतःला खूप समृद्ध केलेलं आहे आणि ती समृद्धता इतकी नसानसात भिनलेली आहे की त्या सगळ्या समृद्धतेतून आज माझं व्यक्तिमत्व घडलेलं आहे असं मला वाटतं. तर त्यातला तोटा मला असा जाणवतो की त्या पात्रांच्या भावविश्वामध्ये, त्या सगळ्या वातावरणामध्ये मी इतकी रमून जाते की मला आजूबाजूची सगळी माणसं देखील एक पात्रच वाटायला लागतात आणि त्या पात्रांच्या एक वेगळं विश्लेषण आणि एक वेगळा अनुभव मला सतत येत जातो आणि मग मी त्या दृष्टीने त्यांच्या एकूणच वागण्याकडे, त्यांच्याकडे पाहायला लागते आणि प्रत्येक माणूस हा एक कथा आहे किंवा एक कादंबरी आहे असं मला वाटायला लागतं आणि त्या वाटण्यामुळे अनेकदा ते निरीक्षण करण्यामुळे काही गोष्टी हातातून निसटून जात आहेत की काय असा एक भाग येत जातो. पुस्तकं मला म्हणजे हाशमींची जी कविता आहे किताबे करती है बाते, तर ती तशी पुस्तकं माझ्याशी बोलतात. आजही मी अगदी 18 तास 19 तास पुस्तकं सलगपणे वाचू शकते. इतकं माझं त्यांच्याशी घट्ट असं नातं आहे. एस.एल. भैरप्पांच्या पुस्तकांचा आवर्जून उल्लेख करेन. सानियासारखा एक आत्मशोधाची प्रक्रिया करणारी आणि आत्मशोधाला स्वतःमध्ये गुंफणारी, आपल्या कथेमध्ये गुंफणाऱ्या सानियाचं एक महत्त्वाचं योगदान माझ्या एकूणच वाचन प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे. कमल देसाईंसारख्या लेखिकेनेही एक वेगळं स्थान माझ्या मनात निर्माण केलेलं आहे आणि ती आत्मशोधाची जी प्रक्रिया आहे, स्वशोधाची जी प्रक्रिया आहे ती मला वाचनाने दिलेली आहे. त्यामुळेच मला असं वाटतं की गौरी देशपांडेचा आहे असा आहे सारखा कथासंग्रह आपल्याला वाचायला काहीच हरकत नाही. कमल देसाईंची सगळी पुस्तकं किंवा सानियाची सगळी पुस्तकं, एस.एल. भैरप्पांची सगळी पुस्तकं, संजीव लाटकरांसारखा एखादा कथाकार आहे जो उत्तम आणि वेगळं असं साहित्य निर्माण करतो, त्यांचं सगळं साहित्य, अशा साहित्याच्या विविधांगी गोष्टींकडे आपण पाहायला हवं. इंदिरा संत अर्थात माझ्या आवडत्या कवयित्री असल्यामुळे त्यांच्या सगळ्याच कविता संग्रहांकडे वाचकांनी वळलं पाहिजे असंही मी आवर्जून सांगेन. नीरजा, मल्लिका अमर शेख, नामदेव ढसाळ आणि अशी बरीच मंडळी आहेत की ज्यांनी आपल्याला भरभरून सामाजिक सांस्कृतिक वास्तव दिलेलं आहे आणि त्या सामाजिक सांस्कृतिक वास्तवाकडे आपल्याला डोळसपणे पाहता यायला हवं. तरच आजचा हा जागतिक पुस्तक दिन अधिक अर्थपूर्ण होईल असं वाटतं आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सपना आचरेकर. मी नेहमी दुसऱ्यांच्या घरामध्ये पुस्तकांची कपाटं पाहते आणि अनेकांच्या घरात तर कपाटांच्या ऐवजी पुस्तकांच्या भिंती असतात. त्यावेळेला नेहमी असं वाटतं की आपल्या घरातसुद्धा असं पुस्तकांचं कपाट असावं किंवा पुस्तकांच्या भिंती असाव्यात. त्यामध्ये खूप मोठा वाटा आमच्या शाळेतल्या लायब्ररीचा, त्रिवेणी वाचनालयाचा होता. लायब्ररी जाऊन सतत बसायचं तिथली पुस्तकं गोष्टीची असायची पण ती वाचायला आवडायचं. कधीकधी वर्ग चालू असताना लपूनसुद्धा पुस्तकं वाचली आहेत. त्यात एक मजा होती. पण नंतर अनेक वाचनवेडी माणसं माझ्या आयुष्यात आली. त्यांनी माझ्या वाचनाला दिशा दिली. पत्रकारितेच्या करिअरमुळे वाचन अजून सिलेक्टिव्ह झालं की माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण, चरित्रात्मक अशा प्रकारची पुस्तकं वाचण्याकडचा कल वाढला.
आपण त्याच्यामध्ये गुंगून जातो. हा अनुभव मला तरी खूप आवडतो की पुस्तकं वाचता वाचता त्यामध्ये हरवून जायचं. पण आता सध्या असं होतं आहे की कामाच्या व्यापामध्ये वाचन फार कमी झालं आहे. मी कुठेतरी वाचलं होतं की माणसांची लायब्ररी आहे, पण माणसं कशी वाचावीत हे मात्र तुम्हाला पुस्तकच शिकवतात. सर्व प्रेक्षकांना पुस्तक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. या भन्नाट माणसांच्या आयुष्याला पुस्तकांनी कसं वळण दिलं हे आपण जाणून घेतलं. असे अनेक व्हिडिओज आपण पाहत राहूया. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.